विधान परिषदेत मुंबईतील प्रदूषणाच्या मुद्द्यावरून अनिल परब आणि पंकजा मुंडेंमध्ये आरोप प्रत्यारोप रंगले। अनिल परब यांच्याकडून प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। खेरवाडी भागात AQI 320 वर पोहोचला, याबाबत कारवाई करावी अशी मागणी परब यांनी केली आहे। तर विकासाबाबत आक्षेपार्ह गोष्टी तयार करून प्रदूषणाबाबत चुकीचे आकडे दाखवणं चुकीचं असल्याचा प्रत्यारोप पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलाय। AIचा वापर करून डायनामिक मॉनिटरिंग सिस्टीम तयार करण्याचे निर्देश दिलेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली। मुंबईमध्ये वायू प्रदूषण जे झालेलं आहे त्याच्या सर्वाधिक वायू प्रदूषण हे खेरवाडी विधानसभेत आहे किंवा खेरवाडी विभागात आहे। 320 आहे। आता 320 असणं म्हणजे दररोज, आणि मी तिथेच राहतो त्याच्यामुळे दररोज आमची लवकर जायची व्यवस्था शासनाने केली आहे का, की बाबा हे लोक फारच त्रास देत आहेत तर ह्यांना काय असं काय पाठवता येत, ह्यांना असं काय पाठवता येत नाही, दुसऱ्या मार्गाने काय पाठवता आलं तर बघूया। आणि आम्ही काही मास्क बीस लावून फिरत नाही। बांधकाम बंद व्हावीत अशी आमची बिलकुल इच्छा नाहीये। फक्त त्याचे नियम हे थोडेसे कडक करावेत आणि जे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी। विनंती करेन की आता खेरवाडीमध्ये किती प्रदूषण आहे हे आपण लगेच तपासू शकतो। आता आपण ज्या सभागृहात बसलो इथे किती प्रदूषण आहे आपण तपासू शकतो, पण ह्याची ऑथेंटिसिटी काय आहे तर आपण आपला जे ॲप आहे, जे CPCB MPCB मधून आम्ही जे डेव्हलप करून आम्ही मॉनिटर करतोय रेग्युलर, ते आपलं ऑथेंटिक रीडिंग देणारं ॲप आहे। बऱ्याच नाही, मी आपल्यावर शंका नाही उपस्थित करेन, मी जनरल सभागृहासाठी माहिती देते की आपल्या ग्रोथकडे, आपल्या विकासाकडे आक्षेपार्ह अशा काही गोष्टी तयार करून काही लोक जर आपल्याकडे असे चुकीचं प्रदूषणाचे आकडे दाखवत असतील तर ते आपल्या सर्वांसाठी योग्य नाही। त्यामुळे जर आपल्याला ऑथेंटिक आकडे हवे असतील तर आपण MPCBच्या ह्याच्यातनं ते पाहावे, जेणेकरून तिथे आम्ही तात्काळ योग्य कारवाई करू। EMCला आपण आदेश दिलेले आहेत की त्यांनी IoT बेस्ड आणि AIचा उपयोग करून एक डायनामिक मॉनिटरिंग सिस्टीम तयार केली पाहिजे आणि 100% जेवढी बांधकामं होत आहेत, सरकारी असो, खाजगी असो, इन्फ्रास्ट्रक्चरची असो, सगळ्यांचं मॉनिटरिंग त्यांनी केलं पाहिजे। जोपर्यंत 100% IoT बेस्ड आणि AIचा उपयोग करून हे होत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की ते 100% तसं मॉनिटरिंग होणार नाही। तर तशा सूचना दिलेल्या आहेत आणि लवकरच आम्ही ते पूर्ण करायला